महत्वाची बातमी आहे, उड्डाण पूल ढासळल्याप्रकरणी आमदारांनी संताप व्यक्त केलाय। नांदेडमधली घटना आहे। नांदेडमध्ये विष्णुपुरी इथल्या उड्डाण पुलाचा काही भाग कोसळलाय। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अरे हे आज छोटा विषय वाटायला काही झालं नाही, आता छोटा विषय वाटायला त्याच्यामध्ये किती लोकांची बदनामी व्हायला लागली। लोक काय काय लिहितात बघा, काय चूक आहे लोकांची, लोकांचे जीव वगैरे कोण जबाबदार आहे त्याला? स्टेटमेंट कशाला देताय तुम्ही? भूकंप किती वाजता झाला? रात्री 1:30 वाजता, बरोबर आहे? कारवाई झाली पाहिजे, याच्यावर तर कारवाई आपण करावीच लावू। मी काल सभागृहामध्ये तो विषय बोलला, याच्यामध्ये चौकशी समिती बसवा। अरे हे आज छोटा विषय वाटायला काही झालं नाही, आता छोटा विषय वाटायला त्याच्यामध्ये किती लोकांची बदनामी व्हायला लागली। नांदेडमध्ये विष्णुपुरी पुलाच्या घटनेवर अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। विष्णुपुरी इथल्या महामार्गाच्या पुलाला मोठं भगदाड आहे। चौकशीनंतर सत्य समोर येईल असं ते म्हणतायत। पुलाचं काम नेमकं कशामुळे खचलं याचा तपासही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। की पडल्यानंतर एखादी गोष्ट काम निकृष्ट काम झाल्यामुळे पडलंय का नेमकं काय कारण आहे हे मी जोपर्यंत हे पाहणारे जे अधिकारी आहेत त्याच्यावर सत्यता समोर येत नाही तोपर्यंत त्या कामाविषयी मी कमेंट करू शकणार नाही। हे काम राज्यात सर्वत्र नॅशनल हायवे अथॉरिटी करते आहे, त्यामुळे हे काम जे काही झालं असेल NHAI करून त्याचं सत्यता काय तपासून घेऊ आणि जर काम निकृष्ट असेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टवर कारवाई करावी लागेल। राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा मुदतवाढ आहे। कुणीही वंचित राहू नये याकरता ही मुदतवाढ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।